गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडतात शिक्षण, किती होय परी ऐसा. गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. गुरुदर्शन हे जगातील एक असे औषध आहे की या औषधाने मनात चालू असणारा विचारांचा, चिंतेचा कल्लोळ शांत होतो आणि मनाला एक शांतता, तृप्तता, स्थिरता जाणवते. त्यांच्या दर्शनाने रणरणत्या उन्हातही अचानक डोक्यावर कोणीतरी आपल्याला सावली दिली आहे, वरून थंड हवेची झुळूक आली आहे. तेव्हा जो थंडावा मिळतो तो हाच. वाळवंटात फिरून फिरून एखादं गोड पाण्याचं छोटंसं तळं दिसावं, तेव्हा जी अवस्था होते ना ती हीच. शुष्क घशातून थंड पाण्याचा एक थेंब जे सुख देते ना, अगदी तेच हे. अचानक उठलेले वावटळ शांत होऊन चित्र स्पष्ट झाल्यावर जो दिलासा मिळतो ना तोच हा. डगमगलेला आत्मविश्वास देखील गुरुदर्शनाने एका नव्या उमेदीमध्ये रूपांतरित होतो. आज देखील काही असेच दृश्य नजरेसमोर येत होते. सगळ्यांना अशाच सुखमय अनुभूती येत होत्या. गुरूंची हीच अद्भुत शक्ती नांदेडमध्ये आली आहे या एका गोष्टीवरून तेथील भाविकांनी लांबच लांब रांगा लावून गुरुदर्शनाचे महत् भाग्य प्राप्त केले. हजारोंच्या म्हणजे अगदी 11,000 ते 12,000हून अधिक संख्येने भाविक जमा झाले होते निव्वळ या गुरुशक्तीच्या दर्शनासाठी. औचित्य होते अनंत श्री विभूषे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा, जो आयोजित करण्यात आला होता दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी उमरी, नांदेड या ठिकाणी. कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन सौ पल्लवी शिरीष गोरठेकर या भाग्यवान यजमानांच्या निवासस्थानी थाटामाटात झाले व त्या रात्री श्रींच्या पादुकांनी तेथेच विसावा घेतला. प्रभातसमयी भव्य मिरवणुकीतून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले. सुहासिनींनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले. रंगीबेरंगी फुलांच्या पायघडीवरून परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाविकांपैकी 900 ते 1000 भाविकांनी नित्यपूजनातील श्रीपादुकांचे नांदेडवासियांनी पूजन केले. या सोहळ्यात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार श्री अण्णा पंडितराव बोरसे यांनी प्रवचन सेवा गुरुचरणी अर्पित केली. त्यांनी असे विवेचन केले की गुरु म्हणजे एक ज्ञानबिंदू असतो, जिथून ज्ञानाचा उगम होतो आणि अज्ञान नाहीसे होते. जीवनात गुरु असले की अज्ञानाच्या साखळीतून ते आपल्याला मुक्त करतात. तसेच अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून कसे जगावे हे शिकवतात. स्वतःबरोबर इतरांचा देखील विचार करावा असा संदेश देणारी आपल्या परमपूज्य जगद्गुरु श्रींची दिव्य शिकवण म्हणजे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. याच शिकवणीला अनुसरून नेहमीप्रमाणे आज देखील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत सामाजिक उपक्रमांद्वारे 30 गरजू शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. आज या सोहळ्यात 782 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली आणि गुरूंच्या संगतीत अध्यात्माच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले.
सर्वांनी परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आणि आपल्या गुरूंचे उदंड आशीर्वाद सोबत घेऊन स्वगृही निघाले. दिवस मावळतीला आला. सोहळ्याच्या सांगतेची वेळ येऊन ठेपली. परंतु भाविकांचे मन निरोपासाठी काही तयार होईना. मात्र आपल्या आईला इतर लेकरांचीही भेट घ्यायची आहे असे मनाला समजावून भजनाच्या तालावर सर्वजण अगदी मनमुराद नाचत होते. निरोपारती झाली आणि सर्वांनी गुरुचरणी गाराणे घातले. शेवटी हसत मुखाने परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचा सर्वांनी निरोप घेतला. श्री गुरुदेव.